असं करते अकराने टोकाराची टोळीचा हेड मास्टर तो एवढा रडायला लागला, गौरव गौरव रडायला. आणि तो गौरव गौरव मामाला म्हणतोय, मामा लई वाटोळ झालं मामा, 1 करोड रुपयाची चोरी झाली माझ्या घरी. सगळं मारून आणि तंगडे हातपाय बांधून मारून सगळं नेलंय मामा, काहीच शिल्लक ठेवलं नाही मामा. तो रडू रडू मामाला सांगायला. त्याच मामानं सांगितलं, ऐकलं का रे, आणि फलाण्याच्या ह्या मुलाच्या घरी दरोडा पडलाय, 1 करोडापेक्षा बी मोठी याच्या घरावर दरोडा पडलाय आणि सगळ्या चोरट्यानं चोरून नेले, काही शिल्लक ठेवलं नाही. ऐकलं का तुम्ही? त्याच त्या मुलाला मामानं सांगितलं, रडू नको रडू नको, डोळे पुस, काळजी करू नको. पण हे बाळू मामाचं सत्व बघायला निघाला. आता मामानं त्याला कोड्या टाकायला सुरुवात केली. ह्याच्या घरी दरोडा पडला नव्हता ना, आणि हे मामाला खोटं रेटाय निघाला. मामा बी त्याला आज आठवण आली की नाही, खोटं नाही बोलत होते मामा. मामा त्याला म्हणायचे, बाबा रडू नको, तुझी चोरी झाली ना, 100% तुझी चोरी भेटून जाईल. पण त्यावेळेस मामा काय म्हणले बघा, ह्याच आजची तारीख आहे, आजची तारीख, आजचा वार लिहून ठेवा, एका कागदावर लिहून ठेवा. ह्या तारखेला ह्याच दिवशी, कारण ज्या तारखेला ह्याच वारी, कारण जे तुझ्या घरी दरोडा पडलाय, कारण ते दरोडा तुझा ह्या तारखेला ह्याच दिवशी भेटून जाईल. पण त्या दिवशी भेटलं ना, मला मात्र सांगितल्याशिवाय राहू नको बाबा, मला मात्र कळव, अगोदर मला कळव. त्यास मामानं मामाच्या भक्ताला सांगितले, याच्या घरी दरोडा पडलाय आणि याचा त्या तारखेला ह्या दिवशी, कारण त्याला दरोडेखोरांना जे चोरी करून माल दिला आहे, कारण ते माल त्याला परत भेटला का नाही, मला मात्र कळवल्याशिवाय राहू नका. बरं तुम्ही तरी सांगा, त्याला जर नाही सांगितलं तुम्ही सांगा. मग हे मुलं तरी मामाचं दर्शन घेतलं निघाले. आता मग जे रडू रडू मामाला सांगितलं होतं का नाही, ते पुढे गेला आणि तो मामाला काय म्हणतोय, मामा बघ बघा, बाळू मामा देव म्हणून, काय बाळू मामा देव म्हणून. आता माझ्या घरी चोरी झाली आणि माझ्या घरी चोरी झाली नसल्यामुळं हे एवढं चोरी झालेला माल मला परत कसा भेटणार? झालीच नाही चोरी, आता भेटन कसं? बघा बाळू मामा काय करतो, काहीच कळणार मला. उगा लोकांना बोलवत निघालेला देव म्हणजे बाळू मामा. तो मामाला येण्यात करायला लागला, पण बाळू मामा हा साक्षात देव. त्यास मामानं त्याला 3 मारलेली कळलीच नाही त्याला, कारण त्यालाच म्हणाले खरोखर तोच 3 महिन्याच्या नंतर तीच तारीख आणि तेच दिवस आला की त्याच तारखेला आणि त्याच दिवशी त्याच्या घरावर दरोडा पडला. असा दरोडा पडला ना, त्याच्या घरातल्या सगळ्या माणसाचे हातपाये बांधले, हातपाय. एवढा श्रीमंत होता ना तो, एवढा श्रीमंत घरचा पोरगा होता तो. त्याच्या घरी सोन्याचा धू निघायसारखं तो घराणा होता, 1 लाख रुपये एवढा श्रीमंत घराणा. आणि त्याला विपरीत बुद्धी तयार झाली. तर त्यालाच म्हणाले खरोखर त्या दिवशी त्याच्या घरी आल्या दरोडेखोर आले, सगळ्यांना हातपाये बांधले आणि हातपाये बांधून हातपाये पूर्ण बांधण्यात आलं. आणि त्या ठिकाणी हातपाये बांधल्याच्या नंतर त्याला एवढं मारलं ना, सगळ्या घरच्या माणसाला एवढं मारलं ना, मारून जेवढं सोनं चांदी पैसा धान्य धुन्य आणि जनावर विकणं भांडे सगळं अख्ख्याला अख्खं घर धुवून नेलं, काहीच शिल्लक ठेवलं नाही, काहीच शिल्लक ठेवलं नाही, काहीच. एवढं मारलं, एवढं मारून घर अख्खं धुवून नेलं. कारण 1 करोड रुपयापेक्षा बी चोरी मोठी, एवढा मोठा दरोडा त्याच्या घरावर टाकला. मामानं काय सांगितलं होतं, ह्या तारखेला ह्या दिवशी भेटलं की मला मात्र सांगितल्याशिवाय राहू नकोस, असं मामानं सांगितलं होतं. आता मामाकडे चोरी झाली म्हणून येईल का चोरी गेलेला माल भेटला म्हणून मामाकडे यायचं, प्रश्न त्या मुलाला पडला. आता मामाकडे जायचं कोणा तोंडानं? त्यास मामाच्या रक्तानं सांगितलं, मामा जे चोरी गेलेला जो माल आणि खरोखर ते मुलगा जे तुमच्यापाशी चोरी झाली, दरोडा पडला म्हणून जो आलता ना, कारण त्याच्या घरी लय मोठा दरोडा पडलाय मामा. आणि तो दरोडा पडल्यामुळं, तो दरोडा मोठ्या लट पडल्यामुळं अख्खं घर त्या ठिकाणी खरोखर धुवून नेलंय मामा. त्यास मामा हसले. काय मामा हसले आणि हसत हसत मामा करायला लागले, हा ते आलत माझ्याकड, लय जड झालंय, लय जड झालं, एकदा हलकं करा मामा म्हणून त्यासाठी ते मजा करालतो. त्याला कायमचा हलका करून सोडलो बघा, चिंताच करायची थोडी नाही. आता अख्खं घर धुवून नेलं बघा.
चिंता करायचं ठेवलंच नाही की त्याच्याकडे काम. आणि आपापाचा होता गप्पापान नेला बघ. काय आपापाचा होता गप्पापान नेला असं मामानं सांगितल्याबरोबर त्या मामाच्या भक्ताला मामानं सांगितलं, रे त्याचं धन होतो त्यानं ते धन नेलं आणि हा माझ्यापाशी आलता की माझ्या डोळ्यावर पट्टी बांधण्यासाठी. कारण मीच त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून कायमची टाकली बघ. चिंता करायची गरज नाही. तिथून पुढे तो बाळूमामाच्या दरबारात कधी आयुष्यामध्ये आला नाही. त्या मामापाशी येऊन लबाड बोलणं, मामाच्या दरबारात येऊन मामाच्या नावाकडे आपण मामाच्या दरबारात आलो. त्या दरबारामध्ये येण्याच्या अगोदर कुठं जर कोणाबरोबर भांडण करणं, कोणाला लबाड बोलणं, कोणाला त्रास देणं एवढं सोपं नाही. एक लक्षात ठेवा. काय एवढं सोपं नाही. महिला मंडळ, पुरुष मंडळ, तरुण मंडळ एवढं सोपं नाही. आज विचार करा, 19 पालखी सोहळे या जगातून करतात. 19 पालखी सोहळे. तर 19 पालखी सोहळे ज्या आज 19 गावामध्ये बाळूमामाचा मुक्काम आहे. तर 19 गावामध्ये मामाचा मुक्काम आहे. तर कोणतं गाव कसं आहे, तर कोणतं गाव कसं आहे, कोण्या नमुन्याचं गाव आहे, या मामासाठी काही नाही. लक्षात ठेवा. ज्या गावात पाऊल टाकलं ना त्या गावाला सुद्धा शुद्धीवर आणण्याचं काम करणारा देव म्हणजे मामा. नुसता एवढा सोपा नाही. कारण अनेक देवाची आपण परीक्षा घेतली असेल, अनेक देवाबरोबर आपण बक्कल नाही तेवढा आपण कला करून बघितली असेल, पण बाळूमामा एवढा सोपा देव नाही. मामानं सांगितलेलं आहे, अरे मला कोणी हाय म्हणलं ना तर मी पायाच्या टाच काढली. मला कोणी नाही म्हणलं ना तर त्याच्यासाठी कधी नाही, केव्हा सुद्धा नाही. पण एक ध्यानात ठेवा, माझ्या दरबारातला सुत्रीचा तोडा जर कोणला सुत्रीचा तोडा काय बाकी तर जाऊ द्या. मामा काय म्हणतो, सुत्रीचा तोडा जरी माझ्या दरबारातला कोणी नेला तर त्याला सुत्रीचा तोडा सुद्धा परत आणून टाकायला लावायचे ताकद ह्या बाळूमामामध्ये आहे म्हणून सांगितलेले. जर त्या सुत्रीचा तोडा जर नाही आणून टाकला, पचवतो म्हणून जर पचवण्याचा प्रयत्न केला, पचवता जर मेला का नाही तरी मी सोडणारा देव नाही. त्याच्या हाडा मासा बसून, त्याच्या उशा खाली, त्याच्या घरातल्या नात्या गोत्यापासून वसूल करून येणारा हा बाळूमामा देव आहे म्हणून सांगितलेला. पण एक ध्यानात ठेवा, मेलं तरी सोडत नाही म्हणतोय. स्वर्गात जरी गेला ना शिडी लावून खाली आणतो म्हणतोय. आणि मातीमध्ये जर त्याला पुरलं ना तर मामा सांगतो कुदळीनं खोदून वर काढतो. पण त्याच्या हाडा मासापासून वसूल करून घेण्याची ताकद ह्या बाळूमामामध्ये आहे म्हणून सांगितलंय. म्हणजे विचार करा, सुत्रीचा तोडा पचू देत नाही कोणाला. तर ह्या कलियुगामध्ये एवढं आपण म्हणतो ना, कलियुग नाही फार वेगळं आहे. तुम्हाला एक महत्वाचं सांगू का, ह्या मामाच्या दरबाराच्या बाहेर कलियुग आहे. लक्षात ठेवा, ह्या दरबारामध्ये कलीची सुद्धा धाडस नाही, कलीला प्रवेश करण्याची धाडस नाही. कारण एक ध्यानात ठेवा, एकदा बाळूमामाच्या भक्तांना सांगितलं, मामा हे कलियुग आहे चालायचं. काय हे कलियुग आहे चालायचं. तर मामाला राग आला आणि मामा काय म्हणतात, ए काय म्हणलास, कलियुग आहे. ए कुठं आहे रे कली? त्या कलीला त्याने माझ्या दरबारात जर त्या कलीनं प्रवेश करण्याचा विचार जरी केला तर त्या कलीला सुद्धा पायतन मारून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. कलीला पायतन मारून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही म्हणतो माझ्या दरबाराच्या बाहेर. कारण त्या कलीची सुद्धा धाडस नाही म्हणतो माझ्या प्रपंचात प्रवेश करण्याची. कारण तो म्हणजे नेहमी म्हणतो एक लक्षात, कलियुग कुठे आहे माहितीये का? मामाचा दरबार सोडल्याच्या नंतर बाहेर कलियुग आहे. मामाच्या दरबारात कलीची धाडस नाही, एक लक्षात ठेवा. आज तुम्ही बाळूमाच्या एवढ्या शेळ्या मेंढ्या आहेत ना, मामाच्या मेंढ्यामधलं एकही बोकुड, एक सुद्धा बोकुड, कारण त्याच्या शेजारी किती मेंढ्याचे कळप येऊ द्या, आपल्या मामाच्या मेंढ्यामधला बोकुड अजिबात दुसऱ्याच्या मेंढ्याच्या कळपामध्ये बोकुड जातच नाही, जाऊ शकत नाही, एक लक्षात. आणि मामाच्या शेळ्या मेंढ्यामधलं भूक आणि बोकुड सुद्धा दुसऱ्याच्या शेळ्यामध्ये जाऊ शकत. आज विचार करा. मग त्याने एवढ्या आपण समजून घ्या की कली कुठं आहे. कली नेमकं आहे कुठं? जगामध्ये. पण जगाच्या मालकाच्या दरबारामध्ये कलीची धाडस नाही. तर एवढ्यावधी तुम्ही समजून घ्या की बाळूमामाच्या दरबारामध्ये कलीला प्रवेश करणं एवढं सोपं नाही, एक लक्षात ठेवा. कारण मामाच्या शेळ्या मेंढ्यात त्या बोकडाची आणि बोकडामध्ये सुद्धा
त्या बोकडाच्या मस्तकामध्ये कलीची धाडस नाही प्रवेश करण्याची आणि आपल्या शेळ्या मेंढ्यातले बोकड एखाद्याच्या शेळ्याचे